नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि माहितीपूर्ण युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना रोज ताजं अन्न बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे एकाच वेळी जास्त प्रमाणात स्वयंपाक करून तो नंतर पुन्हा पुन्हा गरम करून खाण्याची सवय अनेक घरांमध्ये दिसून येते. पण हीच सवय आपल्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते याचा विचार आपण अनेकदा करतच नाही. अनेकांना असं वाटतं की अन्न गरम केलं म्हणजे ते पुन्हा ताजं झालं. पण प्रत्येक पदार्थाबाबत हे खरं असतंच असं नाही. काही पदार्थ वारंवार गरम केल्यामुळे त्यांच्या रचनेत बदल होतात. काही ठिकाणी जीवाणू वाढण्याचा धोका वाढतो, तर काही पदार्थांमध्ये शरीरासाठी अपायकारक घटक तयार होऊ शकतात. त्याचा परिणाम म्हणून फूड पॉयझनिंग, पोटदुखी, उलट्या, जुलाब, गॅस, ऍसिडिटी, मळमळ अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. काही व्यक्तींमध्ये हा त्रास सौम्य असतो, तर काहींना गंभीर स्वरूपाचा देखील त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरत नाही. याशिवाय अशा चुकीच्या सवयी दीर्घकाळ सुरू राहिल्या तर भविष्यामध्ये गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, असं विविध संशोधकांमध्ये देखील नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही पदार्थ पाहणार आहोत जे वारंवार गरम करून खाणं शक्यतो टाळायलाच हवं. प्रत्येक पदार्थाबद्दल तो का टाळावा, त्यामुळे कोणते त्रास होऊ शकतात आणि योग्य पद्धत कोणती, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे आरोग्याशी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला आता सुरुवात करूया. सर्वात पहिला पदार्थ आहे तेल. आपल्या घरात रोजच तेलाचा वापर होतो. विशेषतः भजी, वडे, पुरी, पापड किंवा इतर तळलेले पदार्थ बनवताना कढईमध्ये तेल गरम केलं जातं. पण अनेकदा तेच तेल पुन्हा दुसऱ्या दिवशी, पुन्हा त्यानंतरही असं वारंवार तळण्यासाठी वापरलं जातं. ही सवय योग्य नाही, कारण तेल वारंवार जास्त तापमानावर गरम केलं की त्यामध्ये बदल होऊ लागतात. अशा तेलामध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण वाढू शकतं. त्याचा परिणाम शरीरावर हळूहळू दिसून येऊ लागतो. नसांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. हृदयाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. नसांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते. त्याचबरोबर शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढू शकतो. त्याचा परिणाम शरीरातील निरोगी पेशींवर होऊ शकतो. वारंवार अशा तेलाचा वापर केल्यामुळे काही लोकांना डोकेदुखी, पचनाच्या तक्रारी, फॅटी लिव्हर, लठ्ठपणा, त्वचेवरील पिंपल्स किंवा डाग अशा समस्या जाणवू लागतात. दीर्घकाळ अशीच सवय कायम राहिली तर गंभीर आजारांचा धोका देखील वाढू शकतो. म्हणून बाहेरचे वारंवार तळलेले पदार्थ शक्यतो कमीच खावेत. घरात सुद्धा तळण्यासाठी आवश्यक तेवढंच तेल वापरावं. जर थोडंसं तेल उरलं तर ते पुन्हा तळण्यासाठी वापरण्याऐवजी इतर साध्या वापरासाठी मर्यादित प्रमाणात वापरू शकता. पण तेच तेल पुन्हा पुन्हा कढईमध्ये तापवणं टाळणं अधिक योग्य ठरेल. आता दुसरा पदार्थ म्हणजे भात. अनेक घरांमध्ये सकाळी किंवा दुपारी मोठ्या प्रमाणात भात शिजवून ठेवला जातो. नंतर जेव्हा गरज लागते तेव्हा तो पुन्हा गरम करून खाल्ला जातो. काहींना असं वाटतं की गरम केल्यावर भात अगदी ताज्यासारखा होतो, पण हा समज पूर्णपणे योग्य नाही. भात वारंवार गरम केला किंवा जास्त वेळ चुकीच्या पद्धतीने ठेवला तर त्यामध्ये बॅसिलस सिरियस नावाच्या जीवाणूची वाढ होण्याचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत तो भात खाल्ल्यानंतर काही लोकांना फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ शकतो. त्यामध्ये पोटदुखी, उलट्या, जुलाब, गॅस, ऍसिडिटी, मळमळ असे त्रास जाणवू शकतात. काही वेळा रोगप्रतिकारक शक्तीवर देखील परिणाम होऊ शकतो. म्हणून शक्य असेल तेव्हा ताजा भात खाण्याचा प्रयत्न करा. अगदी जास्त प्रमाणात भात बनवण्यापेक्षा आवश्यक तेवढाच बनवणं अधिक चांगलं. जर भात उरलाच तर तो उघड्यावर न ठेवता व्यवस्थित झाकून फ्रीज मध्ये ठेवावा आणि नंतर खायचा असेल
तर फक्त एकदाच गरम करून वापरावा. पुन्हा पुन्हा गरम करणं टाळावं. आता तिसरा पदार्थ, पालक, बीट आणि इतर पालेभाज्या. आजकाल डॉक्टर देखील पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात, कारण त्यामध्ये शरीरासाठी उपयुक्त पोषक घटक असतात. त्यामध्ये नायट्रेटचं प्रमाणही नैसर्गिकरित्या असतं. परंतु याच पालेभाज्या वारंवार गरम केल्या तर त्यामधील काही घटकांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे शरीराला अपायकारक ठरू शकणारे घटक तयार होण्याची शक्यता सांगितली जाते. याचा परिणाम म्हणून काही लोकांना फूड पॉयझनिंग सारखे त्रास होतात. पोटाच्या तक्रारी तसेच किडनी आणि लिव्हरवर परिणाम होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास पुढे गंभीर आजारांचा धोका देखील वाढू शकतो. म्हणून पालेभाज्या शक्यतो ताज्याच खाण्याचा प्रयत्न करा. जर त्या उरल्या असतील तर शक्य तितक्या लवकर फ्रीज मध्ये ठेवाव्यात आणि नंतर गरज असेल तर फक्त एकदाच गरम करून वापराव्यात. वारंवार गरम करणं टाळणं अधिक सुरक्षित मानलं जातं. आता पुढचा पदार्थ आहे अंडी आणि मांसाहाराचे पदार्थ. अंडी, चिकन, मटण, मासे किंवा इतर मांसाहारी पदार्थ हे प्रथिनांचे उत्तम स्रोत मानले जातात. शरीराच्या वाढीसाठी, स्नायूंना बळकटी देण्यासाठी आणि अनेक शारीरिक कार्यांसाठी प्रथिनांची गरज असते. मात्र हे पदार्थ बनवल्यानंतर पुन्हा पुन्हा गरम करण्याची सवय ही योग्य नाही, कारण वारंवार गरम केल्यामुळे त्यामधील प्रथिनांच्या रचनेत बदल होऊ शकतो. त्यामुळे त्यातील काही पोषक घटकांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. याशिवाय अशा प्रकारे पुन्हा पुन्हा गरम केल्यामुळे काही घातक रासायनिक संयुगे तयार होऊ शकतात, ज्यांचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. दीर्घकाळ अशा सवयी कायम राहिल्या तर गंभीर आजारांचा धोका देखील वाढू शकतो. म्हणून अंडी किंवा मांसाहाराचे पदार्थ शक्यतो ताजे खाण्याचा प्रयत्न करा. जर ते उरले असतील तर ते योग्य प्रकारे साठवून नंतर फक्त एकदाच गरम करून वापरा. वारंवार गरम करणं टाळणं हे अधिक योग्य ठरेल. आता पाचवा पदार्थ, चहा. आपल्या अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहानेच होते. सकाळचा चहा, दुपारचा चहा, सायंकाळचा चहा अशा प्रकारे दिवसातून अनेक वेळा चहा पिण्याची सवय अनेक लोकांना असते. पण चहा बनवण्यापेक्षा एकदाच चहा जास्त प्रमाणात बनवून ठेवायचा आणि तो पुन्हा पुन्हा गरम करून पिण्याची सवय काही ठिकाणी दिसून येते. विशेषतः हॉटेल, टपरी किंवा काही दुकानांमध्ये मोठ्या भांड्यात तयार केलेला चहा सतत गॅसवर ठेवलेला असतो. तोच चहा पुन्हा गरम होत असतो आणि ग्राहकांना दिला जातो. अशा प्रकारचा चहा नियमित पिणं टाळणं अधिक चांगलं. घरी सुद्धा अनेक जण वेळ वाचावा म्हणून जास्त चहा बनवून ठेवतात, नंतर तोच पुन्हा गरम करून पितात. असा चहा पिताना त्याची चवही बदलल्यासारखं अनेकांना जाणवतो. विशेषतः दुधाचा चहा वारंवार उकळला गेला तर त्यातील बदल अधिक जाणवतात. असं वारंवार गरम केल्यामुळे त्यामध्ये टॅनिनचं प्रमाण वाढू शकतं. यामुळे काही लोकांना गॅस, ऍसिडिटी, पचनाच्या तक्रारी, पोट फुगल्यासारखं वाटणं, त्वचेच्या समस्या, पिंपल्स, केस गळणं किंवा अकाली केस पांढरे होणं असे त्रास देखील जाणवू शकतात. म्हणून चहा नेहमी आवश्यक तेवढाच बनवा. वारंवार गरम करून पिण्याऐवजी शक्यतो ताजा चहा पिण्याचा प्रयत्न करा. आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ, बटाटा. बटाट्याचा वापर जवळपास प्रत्येक घरामध्ये होतो. भाजी, वडे, कटलेट, पराठे अशा अनेक पदार्थांमध्ये बटाटा हा वापरला जातो. पण एकदा शिजवलेला बटाटा बराच वेळ पुन्हा ठेवून पुन्हा गरम करणं योग्य मानलं जात नाही. अशा परिस्थितीमध्ये बॅसिलस सीरियस आणि क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम यासारख्या जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता सांगितली जाते. अशा अन्नामुळे फूड पॉयझनिंग, पोटदुखी, उलट्या, जुलाब असे त्रास होऊ शकतात. काही गंभीर परिस्थितींमध्ये मज्जा संस्थेवर देखील परिणाम होण्याचा धोका व्यक्त केला जातो. म्हणून घरात किंवा बाहेर कुठेही बटाट्याचे पदार्थ खाताना ते ताजे असतील याची शक्यतो खात्री करा आणि घरी बनवलेले बटाट्याचे पदार्थ वारंवार गरम करण्याची सवय टाळा. यासोबतच आणखी एक पदार्थ आहे, मशरूम. आजकाल अनेक जण मशरूमचा आहारात समावेश करतात, कारण ते
प्रथिने आणि व्हिटॅमिन डी चा चांगला स्रोत मानले जातात. चवीला देखील ते अनेकांना आवडतात. परंतु मशरूम देखील पुन्हा पुन्हा गरम करणं योग्य नाही. म्हणून शक्यतो मशरूमचे पदार्थ ताजेच खा. गरज असेल तर योग्य प्रकारे साठवून फक्त एकदाच गरम करून वापरा. तर मित्रांनो, आज आपण असे काही पदार्थ पाहिले जे वारंवार गरम करून खाणं शक्यतो टाळायला हवं. यामध्ये तेल, भात, पालक आणि इतर पालेभाज्या, अंडी आणि मांसाहार, चहा, बटाटा आणि मशरूम या पदार्थांचा समावेश होतो. अन्न वाया जाऊ नये ही भावना नक्कीच चांगली आहे, पण तेच अन्न वारंवार गरम करून आपल्या शरीराशी तडजोड करणं योग्य नाही. शक्यतो आवश्यक तेवढाच स्वयंपाक करा. अन्न योग्य प्रकारे साठवा आणि गरज असेल तर फक्त एकदाच गरम करून वापरा. लहानशा सवयी बदलल्या तर भविष्यात अनेक आरोग्याच्या समस्या टाळता येऊ शकतात. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वाची माहिती मिळेल. तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच आरोग्यविषयक, उपयुक्त आणि विश्वासार्ह माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू एका नव्या आणि उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.